नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आभासो शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो सेंटर, पुणे. आज आपण प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 1 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे 1 या अंतर्गत पहिल्या चॅप्टरच्या अनुषंगाने पहिल्याच टॉपिकला आपण आज सुरुवात करणार आहोत. BECE 131 हा सब्जेक्ट कोड आहे. या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने आपण पाहत होतो त्या पद्धतीनं सूक्ष्म अर्थशास्त्राचे तत्व किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रातले वेगवेगळे भाग या या अनुषंगाने आपल्याला लक्ष देणं अपेक्षित आहे. प्रिन्सिपल्स मीन्स या ठिकाणची असणारी काही तत्व, मग सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संदर्भात कोणती तत्व असतात, तर हा सब्जेक्ट आपल्यासाठी आहे. या अंतर्गत इंट्रोडक्शन म्हणून जो पहिला ब्लॉग आहे त्याच्यामध्ये 3-4 टॉपिक आहेत. अर्थात पहिला युनिट त्याच्यातला जो आहे तो इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक अँड इकॉनॉमिक्स अँड इकॉनॉमिक, अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था त्या अनुषंगाने असणारे आर्थिक ध्येयधोरण. या अंतर्गत इंट्रोडक्टरी पार्ट मधला पार्ट 1 आपल्याला एवढाच या लेक्चरच्या अनुषंगाने म्हणजे युनिट 1 मधला अगदीच हाफ पार्ट जो आहे तो आपण बघणार आहोत. कारण पहिला युनिट हा फार मोठा आहे. युनिट 1 मध्ये व्याप्ती ही जास्त आहे, त्यामुळे विषय समजणं, विषयाचं आकलन करून घेणं ही या टॉपिकच्या अनुषंगाने फार महत्त्वाचं असणार आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणायचं किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंवा त्यालाच मायक्रो इकॉनॉमिक्स इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, या मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना अनेक बाबतीत ह्या वैयक्तिक अनुभव प्रत्येकाला येण्याची शक्यता असते. प्रत्येकाच्या किंवा छोट्या मोठ्या संस्था ज्या असतात त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये या संस्थेला सुद्धा या घटकाचे नियोजन करणं हे अत्यंत आवश्यक असतं. ज्या पद्धतीने व्यक्तीला आपले नियोजन करावे लागतात त्याच पद्धतीने अनेक बाबतीत संस्थांना देखील नियोजन करावं लागतं. त्यामुळं सूक्ष्म नियोजन जेवढं असेल तेवढं अर्थव्यवस्थेत जसे सुबत्ता येऊ शकते, तशी वैयक्तिक पातळीवरती सुद्धा व्यक्तीला त्याचा लाभ हा निश्चितपणे होत असतो. आता ज्या वेळेला इकॉनॉमी म्हणतो आपण, अर्थव्यवस्था म्हणतो आपण, ती अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे किंवा त्याला कोणत्या अँगलनी आपल्याला इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी ज्यावेळेला आपण डिझाईन करतो त्यावेळेला त्याच्यात कोणत्या भागाचा समावेश असू शकतो. तर एका बाजूला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र बघत असताना इंडियन इकॉनॉमी आपल्याला विचारात घ्यावी लागणार आहे काही ठिकाणी. पण उदाहरणासाठी जरी असली तरी सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व, मर्यादा हे पूर्णपणे भिन्न स्वरूपाचं असल्याला आपल्याला दिसून येत असतं. पण देशाच्या विकासाच्या अनुषंगाने सूक्ष्म अर्थशास्त्र हे आर्थिक ज्या पद्धतीने नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा रोल किंवा भूमिका ही फार महत्त्वाची असते. जिथं मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र अर्थशास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र हे पूरक किंवा त्याला समर्पक आहे, त्याच्याशिवाय आपल्याला काय करता येऊ शकत नाही किंवा संपूर्ण पातळीवरची ध्येय धोरण आखताना सूक्ष्म घटकाचा आपल्याला विचार हा वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. मग मागणीच्या अनुषंगाने असेल, पुरवठ्याच्या अनुषंगाने असेल, तो किती वाढू शकतो किंवा किती मागणीवर एका घटकामुळे परिणाम होऊ शकतो, त्या अनुषंगाने किंवा त्याच्या पुरवठ्याने काय परिणाम होऊ शकतो का, अशा विचाराच्या अनुषंगाने ह्या सूक्ष्म अर्थशास्त्रामधला इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. या इंट्रोडक्शन टू इकॉनॉमी असं म्हटलंय. अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या प्रस्तावनेच्या अनुषंगाने इथं इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघणार आहोत. त्याचबरोबर टंचाई म्हणजे या ठिकाणी मिनिंग ऑफ प्रोडक्शन, सेंट्रल प्रॉब्लेम ऑफ अँड इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्थेची उत्पादनाच्या अनुषंगाने असणारी समस्या काय आहे का, अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय समस्या ज्या आहेत, व्हॉट टू प्रोड्यूस, काय निर्माण करायचं किंवा काय उत्पादन करावे, हाऊ टू प्रोड्यूस, कशा पद्धतीने उत्पादन करायचं किंवा काय उत्पादन करावं हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्पादन कसे करावे की ज्याच्यामुळं अर्थव्यवस्था ही सुस्थितीत येऊ शकते किंवा चांगली होऊ शकते. या उत्पादन वाढीला कोणते घटक कारणीभूत आहेत, फॉर हुम टू प्रोड्यूस, द प्रॉब्लेम ऑफ ग्रोथ याच्यात म्हटलंय म्हणजे कोणासाठी उत्पादने करावेत, वाढीची त्यातली समस्या काय आहेत म्हणजे प्रॉब्लेम वाढीची जी समस्या ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, आणि सार्वजनिक आणि खाजगी वस्तूमधील निवड ही कशा प्रकारे होऊ शकते किंवा गुणवत्तेच्या वस्तू किंवा त्याच्या वस्तूच्या उत्पादनाची समस्या जी आहे ती विचारात घेतलेली आहे. म्हणजे प्रोड्यूस द प्रॉब्लेम ऑफ मेरिट गुड्स प्रोडक्शन, द प्रॉब्लेम ऑफ मेरिट गुड्स प्रोडक्शन याच्यात
या गुणवत्तापूर्ण वस्तूमध्ये कशा पद्धतीच्या समस्या आहेत किंवा कोणत्या समस्या आहेत त्या पाहाव्या लागेल. उत्पादन शक्यता वक्र, पॉसिबिलिटी कर्व प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व म्हणजे उत्पादन शक्यता वक्र, त्या अनुषंगाने याच्यात काही बाबी ह्या दिलेल्या आहेत. यानंतर आपण यातला जो पहिला भाग आहे 1.6 पर्यंतचा तो आपण डीपमध्ये बघणार आहोत. संसाधनाचे वाटप कशा पद्धतीने करायचं, केंद्रीय समस्यांचे निराकरण कशा पद्धतीने करता येऊ शकतं या अनुषंगाने किंवा त्याचं एकूणच वाटप व्यवस्था, अलोकेशन ऑफ रिसोर्स, सोल्युशन ऑफ सेंट्रल प्रॉब्लेम, केंद्रीय प्रवृत्तीचे जे मापन असतात त्या अनुषंगाने काही समस्या सोडवता येऊ शकतात का. मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनाचे वाटप, रिसोर्स अलोकेशन इन अ मिक्स्ड इकॉनॉमी, रिसोर्स अलोकेशन इन अ मिक्स्ड इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनाचे वाटप हे पूर्वनियोजित किंवा पूर्वनिर्धारित पद्धतीनं केलं जाऊ शकतं. त्यामुळे आर्थिक पद्धती आणि आर्थिक कायदे, इकॉनॉमिक मेथोडॉलॉजी अँड इकॉनॉमिक लॉज हे या अनुषंगाने दिलेले आहेत. प्रेरक आणि व्युत्पन्न तर्क, इंडक्शन अँड डिडक्टिव्ह रिसॉनिंग, इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह रिसॉनिंग म्हणजे प्रेरक आणि व्युत्पन्न तर्क हे या अनुषंगाने देखील महत्वाचे आहेत. समतोल किंवा त्या अनुषंगाने इक्विलिब्रियम जो आहे तो विचारात घेतला आहे. सकारात्मक विरुद्ध सामान्य अर्थशास्त्र यात पॉझिटिव्ह व्हेरियस किंवा नॉर्मेटिव्ह इकॉनॉमी याला म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याच्यात काय फरक आहे तो देखील आपल्याला बघायचा आहे. पॉझिटिव्ह व्हेरियन्स जसं आपण म्हणतो तसं मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स कुठला कुठला डिफरन्स त्याच्या अनुषंगाने येऊ शकतो. स्टॉक आणि प्रवाह किंवा त्यामधला असणारा स्टॉक अँड फ्लोज जो म्हटलाय तो कशा पद्धतीने आहे. आणि स्टॅटिस्टिक्स आणि डायनामिक, स्टॅटिस्टिक्स अँड डायनामिकच्या अनुषंगाने देखील 1.11 मध्ये दिलेलं आहे. त्याचं स्टॅट आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणजे आकडेवारीच्या अनुषंगाने तक्त्यांच्या सहाय्याने असेल, आलेखांच्या सहाय्याने असेल, यात सूक्ष्म अर्थशास्त्रामधली आपल्याला माहिती मांडणी जी आहे ती पाहणं अपेक्षित आहे. त्यात वेगवेगळे घटक किंवा वेगवेगळ्या बाबींचा विचार केलेला आहे आणि तोच कन्क्लुजन पार्टमध्ये आपल्याला पुन्हा निर्माण होणार आहे किंवा त्याची आपल्याला माहिती ही मिळणार असल्याचं आपल्याला दिसून येईल. यात इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपल्याला अर्थशास्त्राची शिस्त किंवा परिभाषित करण्यापासून सुरुवात होऊ शकते. अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ती वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेली आहे आणि त्या प्रत्येकामध्ये मतभिन्नता असल्याचं देखील आपल्याला दिसून येतं. त्यामुळे समाजाच्या असणाऱ्या संस्था असतील, तंत्रज्ञान असतील, किमतीवर कसा परिणाम करतात याच्या संदर्भातलं विश्लेषण असेल तो देखील भाग त्याच्यातला पाहणं अपेक्षित आहे. वेगवेगळ्या प्रकारे केली जाणारी जी काही अर्थशास्त्राचे भाग किंवा आर्थिक बाबी ज्या आहेत त्या आपल्याला बघताना विविध उपयोगामध्ये संसाधनाचे वाटप, व्याजदरासह किंवा वित्तीय बाजाराचे वर्तन हे एक्सप्लोर करते आणि स्टॉकच्या किमती, उत्पन्नाच्या वितरणाचे परिणाम किंवा परीक्षण करते आणि गरिबांना कसा सोयी देता येऊ शकतील किंवा तो भाग कशा विचारात घेता येईल याचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. व्यवसाय चक्राचा अभ्यास देखील त्याच्यामध्ये केलेला आहे. कारण कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये एखादा उद्योग व्यवसाय सुरू झालेला असतो त्यावेळेस सुरुवातीला त्याच्यातून नफा मिळेलच असं होत नाही. कारण सुरुवातीला गुंतवणूक करणं किंवा भांडवल उभारणी करणं हा त्यातला पहिला महत्त्वाचा टास्क असतो आणि याच्यानंतरची स्टेप असते की उत्पन्न मिळायला सुरुवात होतं आणि एक विशिष्ट टप्प्यापर्यंत उत्पन्न हे वाढत जातं. म्हणजे कोणत्याही उद्योगधंद्यातला असो, व्यक्तीच्या उत्पन्नातला असो, ते उत्पन्न एका विशिष्ट वेगाने हा वाढत असतं. उत्पन्न वाढ ही त्या त्या व्यक्तीवरती अवलंबून असते, त्याच्या कॅपॅसिटीवर अवलंबून असते, त्यांच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. त्यामुळे उत्पादन वाढताना या घटकाचा देखील त्याच्यात विचार किंवा असा वाहपोह झालेला आपल्याला दिसून येत असतो. त्यामुळे अर्थशास्त्राची व्याख्या ही वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. अर्थशास्त्रात समाजाच्या संस्था आणि तंत्रज्ञान किमतीवर कसा परिणाम करतात याचे विश्लेषण देखील याच्यात केलेलं आहे. त्यामुळे विविध उपयोगामध्ये संसाधनाचे वाटप, व्याजदरासह वित्तीय बाजाराचे वर्तन एक्सप्लोर करते आणि स्टॉकच्या किमती, उत्पन्नाच्या वितरणाचे परीक्षण करते आणि गरिबांना त्यात कोणता भाग करता येऊ शकतो किंवा करता येईल असे देखील सुचवले जाते. त्या अनुषंगाने अर्थशास्त्राची शिस्तबद्ध पद्धतीनं म्हणजे जो आर्थिक घटक आपण पाहतो त्या सूक्ष्म घटकाला कशा पद्धतीने न्याय देता येऊ शकतो किंवा त्याच्यात यूज कसा होऊ शकतो
या अनुषंगाने देखील भाग पाहणं गरजेचं आहे. व्याजदरासह वित्तीय बाजाराचे वर्तन एक्सप्लोर करते आणि स्टॉकच्या किमती, उत्पन्नाच्या वितरणाचे परीक्षण करते आणि गरिबांना करता येईल असे मार्ग त्याच्यात सुचवले जातात, ते पाहिले जातात. व्यवसाय चक्राचा अभ्यास करताना आर्थिक धोरण कसे असू शकते, याचे परीक्षण कसे करता येते, त्या परीक्षणाच्या बाबी देखील पाहिल्या जातात. त्यामुळे बेरोजगारी आणि महागाईमध्ये बदल हे मध्यम करण्यासाठी किंवा त्याच्या योग्य पद्धतीने करण्याच्या अनुषंगाने काही बाबी ह्या पाहिल्या जातात. त्यानंतर व्यवसाय चक्राचा अभ्यास करताना आर्थिक धोरण कसे असू शकते, कसे असले पाहिजे याच्यावर विशेष भर दिलेला असतो. त्यामुळे बेरोजगारी आणि महागाईमध्ये जो बदल किंवा अपेक्षित आहे, बदल होत असतो, तो मध्यम करण्यासाठी किंवा योग्य समतोल राखण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न होत असतात. म्हणजे सुस्थितीत आपण म्हणूया की अर्थव्यवस्था जर असेल तर सूक्ष्म घटकाचा आधार घेऊन नियोजनबद्ध रीतीने आपल्याला काही प्लॅनिंग आखता येतं. त्या प्लॅनिंगच्या आधारावरती देखील विशिष्ट रचना करता येते. त्या रचनेच्या आधारावरती उद्योग व्यवसाय हा स्थापन करता येऊ शकतो. याच्यात अगदी एखादं उदाहरण जर आपण घ्यायचा विचार केला तर इंट्रोडक्टरी पार्टमध्ये जो सूक्ष्म घटकाचा विचार सांगितला त्या घटकाच्या अनुषंगाने आपण असं म्हणूया, एक एक्झाम्पल घेऊया. एखादा व्यक्ती हा दैनंदिन जीवनामध्ये एखादा उद्योग व्यवसाय करताना असेल किंवा तो करत नसेल तरीही त्याला दैनंदिन व्यवहारासाठी किंवा दैनंदिन खर्चासाठी किमान काही गरजा ह्या आवश्यक असतातच. म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत आपण म्हणूया आणि झोपण्यासाठीची जागा देखील जर विचारात केली तर त्याची काही व्हॅल्यू जर आपण मार्केट व्हॅल्यूशी कंपॅरिझन केली तर प्रत्येक व्यक्तीला साधारण 300 ते 350 रुपये हा पुण्यासारख्या शहरामध्ये हा दैनंदिन खर्च हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जरी म्हणलं तरी पण एकूण उत्पन्नाच्या अनुषंगाने त्याच्यातला तो भाग हा खर्च करावाच लागतो किंवा खर्च केलाच जातो. म्हणजे सर्व आर्थिक क्रियाकलापाच्या मुळाशी टंचाई आहे. टंचाईची संकल्पना आर्थिक जीवनाच्या दोन मूलभूत तत्त्यामध्ये अभिव्यक्ती किंवा आढळते. अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती आणि दुर्मिळ संसाधने किंवा साधन ही देखील त्याच्यात महत्वाचं आहे. अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती जी आपण विचारात घेतोय ती त्याच्यात पाहणं ही अपेक्षित आहे. टंचाईची जी संकल्पना आहे ती सर्व आर्थिक क्रियाकलापाच्या मुळाशी किंवा कोणत्याही साधन सामग्री जी आहे ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नाहीये, ती मर्यादित आहे. मग नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा मानवनिर्मित साधन संपत्ती असेल तिची टंचाई किंवा दुर्मिळता असल्याचं आपल्याला जाणवतं आणि याच दुर्मिळतेतून सर्वांच्या गरजा या पूर्ण होतीलच असं होत नाही. त्यामुळे त्यांची जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्याचे सार जे टिकतात त्याच्यामध्ये अमर्याद स्वरूपाच्या इच्छा असतात किंवा समाप्ती न होणाऱ्या इच्छा त्या ठिकाणी असतात आणि दुर्मिळ संसाधने किंवा साधन संपत्ती असते. अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती जी आहे ती दुर्मिळतेतून निर्माण होत असते आणि या अमर्याद ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या अमर्याद असतात. मग समोरच्या प्रत्येकाला आता आपण सध्या डिजिटल युगामध्ये जरी वावरत असलो तर डिजिटलमध्ये सुद्धा पुन्हा त्याची क्वालिटी आली, क्वांटिटी अवेलेबिलिटी आली, प्राइस अवेलेबिलिटी अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्या मुलासाठी शाळेचे दप्तर घेणं किंवा स्कूल बॅग घेणं आणि स्कूल स्टेशनरी जे असेल बुक्स जे काय अवेलेबल समजा आपण शाळेकडून मिळतात असं जरी विचार केला तर या खर्चाला जोडून आता मोबाईलवरचा जो खर्च आहे, डिजिटलायझेशनचा जो खर्च आहे तो देखील त्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला किंवा कुटुंब प्रमुखाला त्या खर्चातून खर्चाचा प्लॅनिंग ही करावं लागतं. म्हणजे येणारं उत्पन्न हे विशिष्ट प्रकारचं जरी असलं तरी शाळेसाठी लागणारे जरी आपण समजा उदाहरणासाठी 8-10 हजार रुपयाची फीस असतो, 8-10 हजार रुपयाचा इतर खर्च विचारात घेतला तरी देखील सध्या आपण सध्याच्या पॅटर्ननुसार जर पाहिलं तर सीबीएसई पॅटर्नमध्ये लाखो रुपयाच्या फीस घेणाऱ्या शाळा आपण आजूबाजूला पाहतोय. म्हणजे मर्याद स्वरूपाच्या इच्छा आहे. म्हणजे एखाद्या झेडपीच्या शाळेमध्ये ज्यावेळेला शिकतो, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतो त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला लागणारा खर्च हा मर्यादित स्वरूपाचा म्हणजे कपड्यांच्या अनुषंगाने असेल, काही स्कूल बॅग घेण्याच्या अनुषंगाने असेल, परंतु शालेय साहित्य हे शाळेतूनच मिळतं. त्याचबरोबर त्याला असणारा आहार देण्याचं किंवा मूलभूत घटक आपण म्हणूया अन्न देण्याचं काम सुद्धा त्या त्या शाळा करत असतात. त्यामुळे या उपजीविकेच्या अनुषंगाने आणि लागणाऱ्या साधनसामुग्रीच्या अनुषंगाने शाळेमध्ये तरतूद केलेली असते. आता या अमर्याद स्वरूपाच्या ज्या इच्छा आहेत त्या समाप्तीच्या अनुषंगाने असतील, त्या इच्छा जरी असल्या तरी त्याला काही मर्यादा असतात, त्याला काही बंधनं असतात. दुसरी गोष्ट या इच्छा पर्यंत काही दुर्मिळ साधन संपत्ती जी आहे
किंवा साधनं आहेत त्याचा विचार करावा लागतो. अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती जी आहे ती कशी असू शकते, किती असू शकते ते आपल्याला पाहावं लागेल. या अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती जी आहे ती जर वाढत्या स्वरूपाची असेल तर अमर्याद म्हणजे ज्याला लिमिटेच नाही अशा पर्यंतची अपेक्षा वेगवेगळ्या घटकाच्या दृष्टीने आपण जी पाहतो त्याच्यात आहे ती. आता या दुर्मिळ साधन सामग्रीचा आपल्याला सुयोग्य वापर कसा करता येऊ शकतो? योग्य पद्धतीचा जर वापर झाला तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. उत्पादनाचा अर्थ किंवा उत्पादन या शब्दाचा अर्थ हा विविध निविष्ठामध्ये होणारे परिवर्तन सूचित करते. आउटपुट ज्यामुळे इनपुटची इच्छा समाधानकारक क्षमता करते. दर उत्पादनाची प्रक्रिया निसर्गतःच घडणाऱ्या गोष्टींचे वस्तूमध्ये रूपांतर करते. सेवा ज्या मानवी इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहेत, ज्या गोष्टी अशा आहेत ट्रान्सफर्ड म्हणूया आपण त्या इनपुटच्या आहेत आणि इनपुटच्या अनुषंगाने देखील हा भाग महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच तर आउटपुट हे ट्रान्सपोर्ट फॉर्मॅटशिवाय दुसरे काहीही नसते. इनपुटचे म्हणजेच वस्तू आणि सेवा यात मानवी प्रयत्नांचा समावेश केलेला असतो. इनपुटचे म्हणजेच वस्तू आणि सेवांचे यात काही मानवी प्रयत्नांचा देखील हस्तक्षेप होत असतो. मग त्या अनुषंगाने या सेवा ज्या आहेत त्या कशा बदलवता येतील किंवा गरजेनुसार त्याचा वापर कसा करता येईल. म्हणजे ज्या अमर्याद साधनं आहेत, साधन सामग्री आहेत, म्हणजे अर्थशास्त्राची व्याख्या एक साधी सोपी जर म्हटलं तर अमर्याद गरजा, मर्यादित साधने, मर्यादित साधनांचा पर्याय वापर करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. ज्या सेवा किंवा त्याची पूर्तता करण्याचं काम हे अर्थशास्त्राच्या अनुषंगाने केलं जातं. ट्रान्सफॉर्म मॉडेल जे आहे ते इनपुट म्हणून वापरलं जातं आणि त्याची साधन सामग्रीचा वापर करून आउटपुट हे ट्रान्सफॉर्म शिवाय होऊ शकतं का किंवा काही बाबतीत असू शकतं का ते आपल्याला पाहावं लागेल. आणि या इनपुटच्याच म्हणजेच वस्तू आणि सेवा यात काही मानवी प्रयत्नांचा समावेश आहे आणि या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेचा विचार करून त्या बाबी कशा कव्हर करता येऊ शकतात किंवा उत्पादन कसं वाढू शकतं याचा भाग त्यामध्ये निश्चितपणे आलेला आहे. निविष्ठामध्ये होणारे परिवर्तन हे सूचित केलं जाऊ शकतं. आउटपुट किंवा ज्यामुळे इनपुटची इच्छा ही समाधानकारक असणं किंवा त्याची क्षमता वाढणं हे बघावं लागेल. उत्पादनाची प्रक्रिया निसर्गतःच घडणाऱ्या गोष्टीचे वस्तूमध्ये रूपांतर करते आणि सेवा ज्या मानवी इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहेत, ज्या गोष्टी ह्या अशा काही विशिष्ट पद्धतीनं विचारात घेतल्या जाऊ शकतात किंवा ट्रान्सफॉर्म मॉडेल जे आहे ते येऊ शकतं का. या उत्पादन प्रक्रियेमध्ये सूक्ष्म किंवा अति लहानात लहान घटकाचा मग शारीरिक असतील, बौद्धिक असतील त्या घटकाचा आपल्याला विचार विनिमय या ठिकाणी करावा लागतो किंवा देवाणघेवाण त्या अनुषंगाने देखील केल्याचं आपल्याला दिसून येते. आता या बाबतीत अर्थशास्त्रज्ञ वेगवेगळे विचार किंवा मतप्रवाह आपण म्हणूया जे आहेत. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं आणि याच विचारधारेतून किंवा पुढे आपण ज्यावेळेला मॅक्रो इकॉनॉमिक्स शिकू त्याच्यामध्ये केन्सचा विचारधारा जर आपण पाहिली तर त्याच्यात असणारी तफावत, याच्यात असणारी तफावत हे आपल्याला प्रामुख्यानं दिसून येते. त्यामुळे ट्रान्सफॉर्म इनपुट म्हणून ज्या साधनाचा वापर केला जातो किंवा ज्या घटकाचा वापर केला जातो त्याला काही बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. इनपुट्सचे म्हणजेच वस्तू आणि सेवा यात काही मानवी प्रयत्नांचा समावेश आहे. शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा त्याच्यात विचार करावा लागेल. अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय समस्या ज्या आहेत, सेंट्रल प्रॉब्लेम ऑफ अँड इकॉनॉमी मध्ये त्याचा भाग विचारात घेतलेला आहे. अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय समस्या किंवा काय उत्पादन करावे, उत्पादन कसे करावे, कोणासाठी उत्पादन करावे, वाढीची त्यातली समस्या काय आहे. 1.4 किंवा 4.5 मध्ये सार्वजनिक आणि खाजगी वस्तूमधील निवड आहे आणि गुणवत्तेच्या वस्तू किंवा उत्पादनाची समस्या याच्यामध्ये दिलेली आहे. जर रॅपिड फायरमध्ये असं बघितलं आपण तर प्रत्येक पॉईंटवरती वेगळी स्थिती असल्याचं दिसून येते. काय उत्पादन करावे म्हणजे अर्थव्यवस्थेची जरी आपल्याला एक नजर आपण म्हणूया किंवा एक स्थिती जर पाहिली तर शेती उत्पादन करण्यासाठी लागणारी काही शेती अवजार असतील त्या अनुषंगाने तशी उत्पादनं जर करायला घेतली तर त्याला मागणी असेल का. हे उत्पादन एखादा हॉटेल व्यवसाय सुरू करावा का, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या उद्योग संस्थेनं असेल किंवा एखाद्या व्यक्तीनं असेल सूक्ष्म घटकाचा विचार करताना काय उत्पादन केलं पाहिजे की जे मार्केटला विकता येऊ शकतं, ज्याचा दीर्घकाळ आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे व्हॉट टू प्रोड्यूस आणि हाऊ टू प्रोड्यूस उत्पादन कसे करता आले.
कसे करावे. आता हे कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, कोणता उद्योग व्यवसाय करावा, या अनुषंगाने निर्णय घेण्याची ही प्रक्रिया ही देखील सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येते किंवा सेंट्रल प्रॉब्लेम ऑफ अँड इकॉनॉमिकमध्ये याचा समावेश होतो. म्हणजे काय उत्पादन केल्यानंतर ते मार्केटमध्ये चालू शकतं, अर्थव्यवस्थेमध्ये त्याला मागणी असू शकते, याचा त्याच्यात विचार करावा लागतो. कारण वस्तू ही आपल्याकडे समजा व्यसनाधीनतेची वस्तू असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये पटकन ॲक्सेप्ट केली जाते. परंतु त्या उद्योजकाचं महत्त्व किंवा त्याचं नाव आपण म्हणूया समाजामध्ये आदरानेच घेतलं जाईल असं होत नाही. म्हणजे तो एक आपण म्हणूया मोटिव्ह जो असतो, तो हेतू जो आहे तो चांगला असणं अपेक्षित आहे आणि त्याचे फायदे म्हणजे दूध विकायला बसलं तर त्याला मागणी किती असेल किंवा दुधाचे पदार्थ तयार केले स्वीट होममध्ये म्हटलं तर त्याला प्रचंड मागणी असते. परंतु दुसऱ्या बाजूला रस्त्यावरती जर आपण दूध विकायला बसलो तर आपल्याला कदाचित मागणी नसेल, पण त्या दृष्टीने आपण वडापावचा विचार केला तर तो आहाराच्या दृष्टीने हानिकारक आहे. परंतु फास्ट फूडचा विचार केला, पटकन काय मिळू शकेल, गरम काय, जिभेला चव चांगली काय मिळू शकेल, तर त्याचा वडापावचा विचार केला जातो. टी किंवा चहाचा विचार केला जाऊ शकतो. हॉट टी ज्यावेळेला आपण म्हणतो, गरम चहा आपण घेतो, कोल्ड कॉफी आपण म्हणतो, त्यावेळेला हॉट टी म्हणत नाही, फक्त टी म्हणतो, चहा म्हणतो. परंतु यालाच हॉट टीचं मग जर आपण जोडलं तर मार्केटिंग चांगलं होऊ शकतं आणि वस्तूची डिमांड ही कदाचित वाढू शकते. म्हणजे चहाचं उत्पादन असेल किंवा कोल्ड कॉफीचं उत्पादन असेल. आता या सीझनमध्ये जर आपण पाहिलं तर चहा पिणारे किंवा कोल्ड कॉफी आता आपण पाहतो, याची मागणी जास्त असलेली दिसून येते. म्हणजे उष्ण घेण्याऐवजी काहीतरी अल्टरनेट सोर्सेस घेतले. मग कोल्ड्रिंक्समध्ये आता उसाचा रस हा सुद्धा जर विचारात घेतला तर आयुर्वेदिक दृष्टीनं हा उसाचा रस हा मानवी शरीरासाठी आवश्यक आहे किंवा एक पोषक घटक म्हणून विचारात घेतला जातो. परंतु काय उत्पादन करावे आणि ते कसे उत्पादन करावे, यात उत्पादनाची प्रक्रिया, हाऊ टू प्रोड्यूस, ते उत्पादन कसं चांगल्यात चांगलं होऊ शकतं याचा विचार केला जातो. मग कोणासाठी उत्पादन करावे, मग त्याचा कस्टमर कोण असेल हाही त्यातला महत्त्वाचा भाग असतो. समोरचा कस्टमर जर चांगला असेल, योग्य असेल, तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला मागणी वाढवता येऊ शकते. आता ही उत्पादन कसे करावे, याच्यामध्ये कोणासाठी उत्पादन करावे, त्याचा कस्टमर नक्की कोण असेल. एखादी शैक्षणिक संस्था आजूबाजूला असेल, शाळा सुरू झालेली असेल तर त्याच्या आजूबाजूला स्टेशनरीची शॉप चांगली चालतील, फास्ट फूडची काही शॉप्स चांगली चालतील. म्हणजे जे मुलांना तिथे जास्त गरज आहे त्या वस्तू जर उपलब्ध झाल्या तर त्याचा फायदा हा निश्चितपणे होत असतो. आता या बरोबरच एखादा शेजारी मोठा उद्योग व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय चांगला चालेल. म्हणजे हॉटेल व्यवसायाच्या अनुषंगाने तिथं असणारा कस्टमर जो आहे तो तिथं अवेलेबल असल्याचं आपल्याला दिसून येईल. आता हे कोणासाठी उत्पादन करतोय तर आजूबाजूला असणारा कस्टमर किंवा ज्या एरियामध्ये आपण तो बिझनेस सुरू करणार आहोत, उद्योग सुरू करणार आहोत, त्या उद्योगासाठी पोषक सगळ्या गोष्टी आहेत का, तर त्या आपल्याला पाहाव्या लागतील. म्हणजे कोणासाठी उत्पादन करावे, फ्रॉम किंवा फॉर whom टू प्रोड्यूस, द प्रॉब्लेम ऑफ ग्रोथ. म्हणजे ही वाढीची जी काही समस्या आहे, प्रॉब्लेम सोल्युशनच्या अनुषंगाने जी काही समस्या आहे ती कोणासाठी उत्पादन करावे, वाढीची समस्या कशा पद्धतीने आहे, 1.4.5 ही देखील त्याच्यात विचारात घ्यावी लागते. म्हणजे चॉईस बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट गुड्स. आता याच्यात ते निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. पब्लिक गुड्स मीन्स सार्वजनिक वस्तू, सार्वजनिक म्हणजेच सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या वस्तू. आणि या सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या वस्तू जर आपण पाहिलं तर ज्या शासकीय शाळा आहेत त्या शाळांची मालकी ही सरकारची असते. रेल्वेच्या अनुषंगाने बघितलं तर शासकीय मालकी असते. रस्त्यांची जर मालकी पाहिली तर सरकारची मालकी असते. आरोग्यविषयक ज्यावेळेला सरकारी हॉस्पिटल्स पाहतो आपण त्यावेळेला त्याच्यात सरकारची मालकी असलेली आपल्याला वैद्यकीय सुविधा किंवा यंत्रसामुग्री असलेली त्या ठिकाणची दिसून येते. पण त्याच्या जोडीला ज्यावेळेला अल्टरनेटिव्ह आपण पाहतो त्यावेळेला इतर सोयीसुविधा आहेत का, तर त्या कोणत्या कोणत्या आहेत, कशा पद्धतीच्या आहेत त्या सुविधा, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे उत्पादन घेणं एवढं जरी ठरलेलं असेल तरी त्याच्यापुढे येणारे हे जे काही 8-10 विषय आहेत किंवा त्याच्या समस्या आहेत त्या बारकाईनं अभ्यास करणं हे त्या उद्योजकाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा भाग असतो. सार्वजनिक क्षेत्रामध्ये केलेली गुंतवणूक ही तोट्यामध्ये गेली किंवा नफ्यामध्ये गेली तर सरकारला त्याचा फारसा फरक नाही पडत. कारण जे सुरुवात करण्यासाठी किंवा जे इन्व्हेस्टमेंट केलेली असते ते अशा लोकांपर्यंत पोहोचलेली असते की ज्याच्यातून त्याची साखळी पद्धतीने पुढे ते उत्पन्न जे आहे ते सर्क्युलेट केलं जाईल. म्हणजेच वाढीची जी समस्या आहे, चॉईस बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट गुड्स, म्हणजे तुम्हाला निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे सार्वजनिक आणि खाजगी वस्तूमधील या निवड प्रक्रियेची. त्या चॉईसच्या अनुषंगाने त्याची बिटवीन जे काय आपण म्हणतोय पब्लिक प्रायव्हेट गुड्स जे आहेत त्याचा देखील आपल्याला विचार
करावा लागतो. त्यामुळं ही सार्वजनिक आणि खाजगी वस्तूमधील जी वाढ आहे ती कशी बदलू शकते? द प्रॉब्लेम ऑफ मेरिट गुड्स आणि मेरिट गुड्स प्रोडक्शन जे आहे ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल. म्हणजे गुणवत्तेच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला या गुणवत्तेमध्ये मेरिट गुड्स ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ह्या वस्तू ह्या गुणवत्तापूर्ण असणं अपेक्षित आहे. त्याचे गुणवत्तेचे फायदे हे जे आहेत ते सर्व समाजापर्यंत किंवा सर्व घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत या अनुषंगाने सरकारकडून त्याचा विचार केला जातो. तरच ती वस्तू मार्केटला सरकारच्या मार्फत पोहोचवली जाते. अन्यथा या वस्तूला अनेक समस्या निर्माण होतील. अशा वस्तू शासनाच्या मार्फत किंवा शासनाकडून त्या वस्तूला बॅन करण्यात येत असतो किंवा त्याच्यावरती बंदी घातलेली असते. आता ही बंदी घातलेली उत्पादनं जी आहेत ती सर्वच्या सर्व असं म्हणता येत नाही, परंतु काही वस्तू या खाजगी तत्वावर किंवा खाजगी वैयक्तिक व्यक्तीवरती त्या सुरू केलेल्या असतात. परंतु या वैयक्तिक व्यक्तीला त्याच्यातला शॉर्ट टाइम चा प्रॉफिट जो आहे तो दिसून येतो. लॉंग टाईमचा किंवा समाजाचं त्याला घेणं देणं पडलेलं असतं. वैयक्तिक हेतूने प्रेरित असल्यामुळं या उद्योग व्यवसायात कशा पद्धतीची मागणी येऊ शकते, कोणत्या घटकाची मागणी असू शकते, कसा उद्योग व्यवसाय सुरू करावा याच्याबद्दलच्या समस्यांची सोडवणूक करण्याचं कार्य जे आहे ते केलं जातं. वाढीची समस्या आहे ती 1.4.5 म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी वस्तूंमधील जी निवड प्रक्रिया आहे ती 1.4.6 मध्ये त्याच्यावरचा गुणवस्तू किंवा मेरिट गुड्स जे आहेत त्या मार्केटला प्रोड्यूस झालेल्या असतात किंवा त्याची वस्तू जी आहे ती मार्केटपर्यंत पोहोचलेली असते असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सेंट्रल प्रॉब्लेम ऑफ अँड इकॉनॉमी जे आहे ते आपल्याला स्पष्टपणे जाणवू शकेल किंवा दिसू शकेल असं म्हणता येईल. द प्रॉब्लेम ऑफ मेरिट गुड्स म्हणजे मेरिट गुडला जे समस्या आहेत त्या समस्या सूत्रीकरण म्हणजे ही पहिली जी समस्या होतीच आपल्याला काय उत्पादन करायचं, हाऊ टू प्रोड्यूस, कसे उत्पादन करावे, उत्पादन कसे करावे, हाऊ टू प्रोड्यूस, कोणासाठी उत्पादन करावे, फॉर हुम टू प्रोड्यूस म्हणजे हे ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या मूलभूत अर्थशास्त्रामध्ये किंवा केंद्रीय समस्या म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये याचा अभ्यास किंवा विषय विचारात घेतला जातो. सेंट्रल प्रॉब्लेम ऑफ अँड इकॉनॉमी ही जी इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था जी आहे ती सुरळीतपणे चालण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं याचे भाग पाहिले जातात. वस्तूमधील निवड ही जी आहे ती 1.4.6 म्हणजे त्याच्या गुणवत्ता जर चांगली असेल, उत्पादनाची समस्या जी आहे ती सोडवण्याच्या अनुषंगाने जर सोयीसुविधा असतील तर त्याचा लाभ हा निश्चितपणे होत असल्याचं आपल्याला दिसून येईल. सेंट्रल प्रॉब्लेम ऑफ अँड इकॉनॉमी म्हणजे केंद्रस्थानी या जर समस्या विचारात घेतल्या नाही तर तो उद्योग व्यवसाय तोट्यात जाण्याची शक्यता असते किंवा शॉर्ट पिरियड तो प्रॉफिट मिळेल परंतु लॉंग टाईमला त्याला स्टॉप ठेवावा लागेल किंवा बंद ठेवावं लागेल अशी असणे अवस्था होण्याची शक्यता असते. त्यामुळे सूक्ष्म घटकांचा जर अभ्यास केला तर त्यातून अनेक बाबीवर फायदा होण्याची शक्यता असते. त्यामुळे या कोणत्याही उद्योजक असला उद्योग व्यवसाय असेल तरी पण या सर्व बाबींचा विचार विनिमय हा प्रामुख्याने केलेला असतो. अर्थव्यवस्थेच्या ज्या केंद्रीय समस्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत किंवा काय समस्या आहे ती जाणून घेणं अपेक्षित आहे. उत्पादन कसे करावे, उत्पादन कोणत्या किंवा कोणासाठी करणं अपेक्षित आहे त्या दृष्टीने जर नियोजन झालं किंवा त्या दृष्टीने नियोजन केलं तर निश्चितपणे उद्योग व्यवसाय हा चांगल्या परिस्थितीत किंवा सुकाळ अवस्थेमध्ये चालू असतो. वाढीची जी समस्या आहे ती 1.4.5 म्हणजे सार्वजनिक किंवा सरकारचा त्यातला खर्च जो आहे गुंतवणुकीच्या अनुषंगाने खर्च जो आहे तो वाढला पाहिजे. खाजगी वस्तूमधील जो निवड आहे 1.4.5 1.4.6 म्हणजे गुणवत्तेच्या वस्तू ज्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत. द प्रॉब्लेम ऑफ मेरिट गुड्स ज्या आहेत त्या प्रोडक्शनच्या अनुषंगानं जर विचारात घेतला तर त्याचा विचार किंवा वाहवा आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. चॉईस बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट गुड्स त्याची जी निवड करण्याची प्रक्रिया आहे किंवा स्वातंत्र्य आपण म्हणूया ती कशा पद्धतीचं आहे. मग प्रायव्हेट गुड्सच्या अनुषंगाने असतील किंवा पब्लिक गुड्सच्या अनुषंगाने असतील ते जर बदलले तर निश्चितपणे आपल्याला उत्पादन वाढीला चालना मिळत असते अशी आपल्याला स्थिती दिसून येईल. आता अर्थव्यवस्थेत केंद्रस्थानी असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या जर समजल्या तर आपल्याला उद्योग व्यवसाय करणं हे सोयीचं जातं किंवा त्याचे उत्पादन आपण चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो. त्यामुळे उत्पादन संभाव्यता वक्र हा जो आहे तो अर्थव्यवस्थेच्या विविध वस्तूंच्या पर्यायी संयोगामधून निवड करावी लागते आणि सेवा किंवा त्याच्या निवडीची ही जी समस्या आहे ती एका साध्या आलेखाद्वारे स्पष्ट केली जाऊ शकते.
या स्पष्ट केलेल्या किंवा आलेखाद्वारे जी माहिती मिळते त्या माहितीच्याच आधारावरती किंवा टॅब्युलेशन अगोदर असेल आणि मग आलेख काढलेला असेल, त्या आलेखाद्वारे सुद्धा आपल्याला चांगल्या बाबी ह्या स्पष्टपणे किंवा ठळकपणे मांडता येऊ शकतात. त्यामुळे उत्पादन संबंधित वक्र जो आहे किंवा उत्पादन परिवर्तन म्हणून त्याला ओळखलं जाऊ शकतं किंवा ओळखलं जातं. एक सामान्य उत्पादन शक्यता वक्र जो आहे PPC वर काढलेला आहे. खालील त्याचे काही गृहीतक विचारात घेतलेले आहेत आणि याच गृहीतकाच्या अनुषंगाने आपण त्याची आकृती देखील पाहू शकतो. म्हणजे उत्पादन संभाव्यता वक्र हा जेवढा सुस्थितीत आपण म्हणूया असेल तेवढा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं फायदा होत असतो. त्यामुळं कोणत्या PPCच्या अनुषंगाने किंवा उत्पादन शक्यता वक्र जे आहेत पब्लिक प्रोडक्ट्स कर्व जो आहे तो खालील गृहीतकांच्या किंवा विशिष्ट गृहीतकांच्या आधारावर मांडलेला हा वक्र आहे. देशाला फक्त 2 पर्यायी संयोगापैकी एक निवडावा लागेल. म्हणून LED किंवा L म्हणजेच त्या ठिकाणच्या असणाऱ्या काही बाबी भर दिलाय. संगणक किंवा मॉनिटर M म्हणून विचारात घेतलेला आहे. देशातील सर्व उत्पादक संस्थांनी दिलेली आहेत आणि तसेच घेतली आहेत. तंत्रज्ञानाची स्थिती ही त्यात कोणतेही बदल ही केले जात नाहीत. तंत्रज्ञानाविषयक जर माहिती जर विचारात घेतली आणि त्याच्या बदलाची स्थिती पाहिली तर निश्चितपणे उपयुक्तता अशी दिसून येऊ शकते किंवा त्याच्या अनुषंगाने बाबी प्रभावीपणे मांडता येऊ शकते. वक्र एक सामान्य उत्पादन शक्यता वक्र जो आहे तो PPC वर काढले आहे. खालील गृहीतक जे आहेत ती विचारात घेतलेली आहेत. म्हणजे देशाला बचत किंवा देशाला फक्त 2 पर्यायी संयोगापेक्षा एक निवडावा लागेल. मला माल म्हणा किंवा LED जर विचार केला तर त्या ठिकाणी संगणक मॉनिटर M किंवा देशातील सर्व उत्पादक संसाधने दिलेली आहेत आणि तशीच घेतली देखील आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाची स्थिती जी आहे त्यात कोणतेही बदल हे केले जात नाहीत. अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादक साधने हे पूर्णपणे कार्यरत आहेत व त्यात तसा वापर होत नाही अशा पद्धतीची अवस्था आपल्याला दिसून येते. म्हणजे उत्पादन शक्यता वक्र किंवा उत्पादन संभाव्यता वक्र निवडताना त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी किंवा निवडीची ही एक समस्या जी आहे ती समस्या कशा पद्धतीने साध्य करता येऊ शकते किंवा त्याची सोडवणूक करता येऊ शकते हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडला जातो किंवा मांडलेला आहे असं आपल्याला दिसून येते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादन घटक हे संसाधनं किंवा त्याला असणारे पर्याय पूरक असणारे बाबी ह्या पाहत असतात. त्यामुळे पूर्णपणे कार्यरत आहेत का तर ते आपल्याला पाहाव्या लागतील. त्यामुळं कोणते घटक किती यूज होऊ शकतात. प्रोडक्शन पब्लिसिटी अवेलेबल कंट्री म्हणजे प्रोडक्शनच्या अनुषंगाने पॉसिबिलिटी किंवा शक्यता आपण जी म्हणूया ती किती शक्यता आहे. काही शक्यतेच्या अनुषंगाने जर पाहिलं तर उत्पादन शक्यता वक्र जे अवेलेबल आहे त्या अनुषंगाने काउंटरच्या अनुषंगाने असेल त्याच्यात कशी वाढ होत गेली किंवा त्याच्यात कसे बदल होत गेलेत त्याचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. अर्थव्यवस्थेला विविध वस्तूच्या पर्यायी संयोगामधून निवड करावी लागते किंवा निवड होत असते आणि सेवा किंवा निवडीची ही समस्या जी आहे ते एका साध्या आलेखाद्वारे स्पष्ट केली जाऊ शकते. उत्पादन संभाव्यता वक्र किंवा उत्पादन परिवर्तन म्हणून तो ओळखला जाऊ शकतो. एक सामान्य उत्पादन शक्यता वक्र किंवा PPC च्या अनुषंगाने असणारा वक्र हा खालीलपणे किंवा खालील गृहीतकाच्या आधारे दिलेला आहे. देशाला फक्त 2 पर्यायी संयोगापैकी एक निवडावा लागेल. LED किंवा L आणि संगणक मॉनिटर हा त्याच्यात विचारात घेतला जातो. देशातील सर्व उत्पादक संसाधने ही दिलेली आहेत आणि तशीच घेतलेली देखील आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाची जी स्थिती आहे त्यात कोणतेही बदल हे केले जात नाहीत. टेक्नॉलॉजी इनपुट जे आहे ते योग्य पद्धतीने आहे किंवा तशाच्या तशा पद्धतीनं आहे असं दिसून येते. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादक संसाधने हे पूर्णपणे कार्यरत आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल हा होत नाही किंवा त्या अनुषंगाने त्या बदलाचा विचार हा विचारात घेतला जातो. उत्पादन संभाव्यता वक्र हा कसा असू शकेल, कशा पद्धतीचा असू शकेल
त्या अवस्थेला उत्पादनाच्या तक्त्यामध्ये आणि आलेखाच्याद्वारे ही मांडणी करता आलेली आहे अशी स्थिती दिसते. देशातील सर्व उत्पादक संसाधने दिलेले असताना तसेच घेतलेले आहेत. अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादक घटक जर संसाधने पूर्ण कार्यक्षमतेने वापरले तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होईल किंवा फायदा होत असल्याचं अनुभवायला मिळू शकतं. त्याचबरोबर यात जो वक्र दाखवलेला आहे की त्याची माहिती या ठिकाणी सांगता येईल. प्रोडक्शन पॉसिबिलिटी ॲज अवेलेबल टू कंट्री, देशातल्या आपल्या उत्पादनाची क्षमता जी आहे ते 1 2 3 4 5 6 7 या स्टेपनं त्यांनी दिलेले आहे. LED जो आहे जो नंबर एल या अक्षराने दाखवलेला आहे. 30 25 20 10 5 आणि 0 अशा अनुषंगाने LEDचा विचार केलेला आहे. कॉम्प्युटर मॉनिटर एम, कॉम्प्युटरचा जो मॉनिटर आहे त्या अनुषंगाने त्याची जी किंमत सुरुवातीला अल्प वापर असतो त्यामुळे कदाचित 0 असेल, दुसऱ्या वेळेला 14 आहे, 20 आहे, 25 आहे, 27 आहे, 29 आहे आणि 30 पर्यंत या कम्प्युटर नॉलेजचा किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा विचार करता अर्थव्यवस्थेमध्ये असणारी स्थिती आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर लॉस अवेलेबल टू अ कंट्री म्हणजे लॉस्ट ऑफ यम इच किंवा ॲडिशनल यल या ठिकाणी दिलेला आहे. ॲडिशनल एलच्या अनुषंगाने टोन्स ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस 2.8 1.2 0.8 0.6 0.4 आणि 0.2 या अनुषंगाने क्रमवारी किंवा आकडेवारी मिळत असल्याचं दिसून येते. संबंधित त्या बाबीवरती त्याचा असणारा प्रॉफिट किंवा लॉस ऑफ एम फॉर इच ॲडिशनल एल प्रोडक्शन आपण म्हटले किंवा प्रोडक्टिव्हिटी म्हटले ती कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात आहे, तिचा आपल्याला विचार विनिमय करावा लागतो किंवा त्या अनुषंगाने तसे प्रयत्न हे होणं अपेक्षित असतं. लॉस ऑफ एल फॉर इच ॲडिशनल यम प्रोडक्शन यम प्रोड्यूस्ड यम प्रोड्यूस बरोबर किंवा हे नंबर्स दिलेले आहेत. 0.357 0.357च्या अनुषंगाने म्हटले. त्याचबरोबर हा जो लॉस ऑफ यल फॉर इच ॲडिशनल म्हटले त्याच्यामध्ये प्रोड्यूस किंवा त्याच्यातला सादरीकरणाचा भाग जो आहे किंवा त्याचबरोबर नंबरचा जो भाग विचारात घेतलेला आहे तो या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने किंवा 1 हा काउंट त्याच्यामध्ये जास्त प्रेफर केलेला दिसतोय. त्यामुळे 0.357 या 0 बरोबर काय असू शकतं तर 0.833 याच्यातली मांडणी असू शकते. 1.667 0.4 मध्ये जर समजा याचा वापर करण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने तसे बदल झाले तर अर्थव्यवस्थेला हे फायदेशीर असू शकतं. त्याचबरोबर या इकॉनॉमीच्या अनुषंगाने आपल्याला कोणत्या बाबी मांडता येऊ शकतात तर यातला 6 4 2 हा जो भाग आहे तो जसं वाढत्या अवस्थेमध्ये वाढतो तशा कमी अवस्थेमध्ये तो कमी देखील होतो. म्हणजे चढता क्रम पण आपण मांडू शकतो आणि उतरता क्रम देखील मांडू शकतो. हे त्यामुळं या अर्थव्यवस्थेमध्ये कोणती स्थिती आहे, कशा पद्धतीनं आर्थिक बाबीवरती आपल्याला बदल करता येऊ शकतो, घटक कसे बदलले जातात त्याचा साहापोह या आलेखाच्या साहाय्याने किंवा या आकृतीच्या साहाय्याने कर्वाच्या साहाय्याने आपल्याला करता येऊ शकतो. 0.x पर्यंतची जी मर्यादा आहे ती किती आहे किंवा कशा पद्धतीने आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. 0 किंवा 0 to y पर्यंतची असणारी लोकसंख्येची वर्गवारी किंवा सद्यस्थितीचे आहेत ते आपल्याला विचारात घ्यावे लागतात. म्हणजे टंचाईग्रस्त असणारा भाग जो आहे तो कसा सुपीकतेच्या अनुषंगाने येईल, त्याला कसे फायदे मिळवून देता येतील त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न करणं अपेक्षित असतं किंवा अपेक्षित आहे. त्यामुळं एकूण मागणी जी आहे ती बदललेली स्थिती दिसते. लॉस ऑफ मिस्टर यम किंवा यम फॉर इच ॲडिशनल एल प्रोडक्टेड आहे तो भाग किंवा त्याचं प्रोडक्शन होत असल्याला आपल्याला दिसून येतो. कम्प्युटर मॉनिटर ही जी आहे ती बाब N0 किंवा N फॉर N या बाबीवरती प्रकाश टाकणारा असल्याचं दिसून येतो. त्यामुळं कम्प्युटरच्या अनुषंगाने असणारा पुरवठा जो आहे तो 0 to
7 पर्यंत हा वाढत्या स्वरूपाचा दिसतोय, परंतु CAB म्हणजे CABच्या अनुषंगाने देखील ABC यात कोणते कोणते घटक येतात, कशा पद्धतीने त्याचा विचार होऊ शकतो. तर प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये म्हणजे कोणतं उत्पादन करावं, कसं करावं, किती उत्पादन करावं याच्याबद्दलच्या जशा समस्या आहेत तशा पद्धतीने या सिद्धांताच्या अनुषंगाने आपण म्हणूया जो पॉईंट आपण घेतलेला आहे विचाराधीन त्याच्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्टमध्ये ज्याचा उल्लेख आपण केलेला आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेत असणारी मागणी आणि पुरवठ्याची असणारी सस्थिती. इकॉनॉमिकली ज्या प्रेरक आणि उत्पन्न लाईट लर्क आहेत त्या इंडक्शन अँड डेडिकेशन डेडिकेशनच्या अनुषंगाने यातला भाग विचारात घेतला जातोय. इंडक्शन इंडक्शन अँड डेव्हलपमेंट रिसोर्सिंग पॉझिटिव्ह व्हेरियस नॉर्मेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी टिकेल आणि असणारा वेगवेगळा घटक आहे त्याचा असणारा स्टॉक आणि प्रवाह ही संकल्पना विचारात घेतलेली आहे. प्रवाहित अर्थव्यवस्था जर असेल तर त्यातून मिळणारे फायदे हे पटकन मिळू शकतात, परंतु बद्ध अर्थव्यवस्था असेल तर या अर्थव्यवस्थेमधून मिळणारे मोबदले हे अल्पकाळात मिळतीलच असं होत नाही. स्टॉक आणि प्रवाह जो आहे तो स्टॅटिस्टिक आणि डायनामिक स्थिती असणारे हे प्रवाह जे आहेत ते विचारात घेतलेले आहेत. या प्रॉब्लेमच्या अनुषंगाने किंवा सूक्ष्म घटकांचा विचार अभ्यास करत असताना कोणत्या बाबीवर भर दिलेला आहे त्यांनी, तर यात इंट्रोडक्टरीमध्ये आपल्याला उत्पादनावर भर दिलेलं दिसतोय, त्याच अनुषंगाने त्याचा खर्चावर देखील भर दिलेलं दिसतोय. परंतु ही खर्च करण्यासाठी चाललेली रक्कम ही कधी आली किंवा कशा पद्धतीने आलेली आहे त्याचा आपल्याला वाहक किंवा विचार विनिमय करणं अपेक्षित आहे. परीक्षेमध्ये तशा अनुषंगाने काही प्रश्न विचारले जातात. म्हणजे टंचाई स्थापन करण्यासाठी किंवा दोन मूलभूत सध्याच्या अनुषंगाने बाबीचा देखील विचारात करावा लागतो. अभिव्यक्ती ही त्याची आहे का नाही का, तर नसेल म्हणजे तो स्वतः व्यक्त करण्यासारखा नसेल तर त्यांच्या मार्फत इतरांनी जरी आपली वस्तुस्थिती मांडली तरी चालू शकतं. किंवा सर्व स्थितीमध्ये संतुलन कसं ठेवता येईल तर ते 10 ते 5 या अनुषंगाने जर विचार केला तर त्याच्यात या आणि याच्यात हा डिफरन्स आपल्याला दिसून येतो. त्यामुळे मर्यादित इच्छा किंवा समाप्ती आणि जे उद्योग सुरू केलेले असतात किंवा उत्पादनं घेणं सुरू असतं त्यावेळेला या उद्योगाकडून छोट्या प्रकारची किंवा लहान प्रकारची उत्पादनंही तयार केली जातात. म्हणजे अल्प किमतीला ह्या वस्तूची विक्री जर केली तर त्यापासून चांगली किंमत मिळू शकेल अशी मांडणी करण्यात आली होती. आता मूलभूत तथ्यामध्ये अभिव्यक्ती जी आहे ती कशा पद्धतीची आहे किंवा ती कोणत्या पद्धतीची नाही आहे याचा विचार त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. लिमिटेशन्स ज्या सांगितले आहेत आणि त्या लिमिटेशनच्या आधारावरती अर्थव्यवस्था ही बदलते किंवा त्या संरक्षण त्या उद्योग व्यवसायाला मिळत असतं. आता एखाद्याने एखादी मोबाईल कंपनी भारतात सुरू केली तर तिच्यावरचा असणारा टेरिफ म्हणजे परदेशात तीच वस्तू बाहेर विकायची असेल तर ती स्वस्त विकली जाते, परंतु त्यातून किमान मूलभूत ज्या गरजा आहेत त्यामध्ये अन्न आहे, वस्त्र आहे आणि निवारा आहे, पिण्याचं पाणी असेल किंवा शिक्षण असेल या 4थ्या-5व्या मूलभूत बाबीमध्ये त्याचा विचार केलेला आहे. या मूलभूत घटकांच्या निकषांमध्ये सध्याच्या किमतीचा खरं तर विचार करायला पाहिजे. आज सध्या जर पाहिलं तर पुण्यामध्ये जर राहण्याचा विचार केला जातो त्यावेळेला राहण्यासाठी असणारा खर्च आहे अर्थव्यवस्थेला इतर नियमानुसार मिळणारं उत्पन्न आहे ते कसं मिळत जाईल, किती मिळत जाईल ते आपल्याला बघावं लागतं. म्हणजे ते जर मर्यादित असेल किंवा ते लिमिटेड वाटत असलं तरी ही वाढ जी आहे ती आर्थिक इच्छा किंवा समाप्ती जी आहे तिचा दुर्मिळतेतून विचार करावा लागतो. दुर्मिळ संसाधने किंवा साधन संपत्ती जी आहे ती योग्य पद्धतीने वापरली जाणं अपेक्षित आहे. अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती असं असताना अर्थव्यवस्था ही किती सक्षम असू शकते, इच्छा आहे आणि प्राप्ती देखील असेल तर त्या संबंधित असणारा जो कोणी समोरचा ग्राहक आहे त्याला योग्य मोबदला मिळू शकेल, कुठल्याही प्रकारची लूट त्याच्यात होणार नाही अशी स्थिती त्या ठिकाणी दाखवली गेली आहे. अर्थव्यवस्थेमधली ही स्थिती ज्या
पद्धतीने दाखवली गेलेली आहे किंवा स्थिती आहे त्याच्यात अमर्याद स्वरूपाची इच्छा आहे किंवा त्याची समाप्ती त्या ठिकाणी विचारात घेतली जात नाही. परंतु दुर्मिळ साधनसंमती किंवा दुर्मिळ संसाधनाद्वारे इच्छा पूर्तता करण्याच्या दृष्टीनं तसा प्रयत्न केला जातो. साधन किंवा समाप्ती या अनुषंगानं त्यात किती किती भाग येतात त्याचं सेपरेशन करून अनेक घटकांना एकत्रित करून त्यांना आपण असं म्हणूया ऊर्जा देण्याच्या दृष्टीनं किंवा ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेच्या दृष्टीनं त्यात विचार केला जातो किंवा तशा पद्धतीचा विचार झालेला दिसतो. दुर्मिळ संसाधने किंवा ती संसाधनं कशा पद्धतीने वापरली जातील याच्यावरती देखील आपल्याला भर द्यावा लागतो. मग ही साधनसामुग्री जी आहे ती योग्य पद्धतीने योग्य निकषाच्या आधारावरती जर वापरली गेली तर त्याचे फायदे होतील की किंवा तोटे होतील हे पाहणं त्या दृष्टीनं आपल्याला योग्य वाटेल. आता 1.3 मध्ये उत्पादनाचा अर्थ हा उत्पादनाचा या शब्दाचा अर्थ हा विविध वस्तू किंवा विविध बाबी निविष्ठांमध्ये होणारे परिवर्तन हे सूचित करते. आउटपुट ज्यामुळे इनपुटमधील इच्छा या समाधानाची किंवा समान पातळीवरती असतील त्याला विचारात घ्यावं लागतं. क्षमता वाढते त्यावेळेला वाढ ही अविकसित स्वरूपाची किंवा विकसित बाजूची देखील असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता यात कोणत्या प्रकारची वाढ आहे कशा पद्धतीची वाढ आहे याचा चिकित्सक अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र आणि त्यालाच समग्र अर्थशास्त्र म्हटलं म्हणून आपण सूक्ष्म अर्थशास्त्र याचा जर विचार आपण केला तर त्याच्यात आर्थिक दृष्टीनं फायदा हा झालेला दिसतो. सेवा ज्या मानवी इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहेत ज्या गोष्टी अशा आहेत ट्रान्सफॉर्मला इनपुट असं म्हटलं जातं. आउटपुट हे ट्रान्सफॉर्मद्वारे किंवा त्याच्या फॉर्मशिवाय हे दुसरं काही नसते. त्यामुळे इनपुट पुरते म्हणजे या वस्तू आणि सेवा ही बाब कशी उजाळण्याला येऊ शकते किंवा त्याच्यात कसे बदल होतील ते आपल्याला अभ्यासावे लागतील. आता यात होणारे बदल हे किती टप्प्याचे आहेत किंवा कशा पद्धतीचे आहेत त्याचा आपल्याला शारीरिक आणि बौद्धिकतेशी तुलनात्मक बघावं लागतं. मग यात ही समानता किंवा ही स्थिती जी आहे ती किती बदललेली आहे कशा पद्धतीने बदललेली आहे ती उत्पादन संभाव्यता वक्राच्या अनुषंगाने देखील आपल्याला बघावं लागते किंवा आपण आता पाहिलेलं दिसतं. देशाला फक्त 2 पर्यायी आहेत संयोगापैकी. एक म्हणजे त्याचा निवाडा करणं असेल किंवा LED आणि संगणक आहे म्हणजे संगणक मॉनिटरच्या अनुषंगाने संगणकाच्या मॉनिटरच्या अनुषंगाने आपण म्हणूया याचा वापर होऊ शकतो. आणि एक निवडावा लागेल किंवा एक हा घटक कॉन्स्टंट विचारात घ्यावा लागतो. मग त्याऐवजी 0 घेणं शक्य नसतं. कारण प्रत्येकाला काही उत्पादन काही उत्पन्न हे निश्चितपणे असतेच. कोणालाही काही उत्पन्न नाही नसेल तर तो बेकारीमध्ये असेल बेरोजगारीमध्ये असेल. आणि या बेरोजगारीमध्ये किंवा त्याला दारिद्र्य असा शब्द वापरला या दारिद्र्य रेषेखाली असणारी जी वेगवेगळ्या बाबी आहेत त्या बाबीच्या अनुषंगानं शासन आता एखादी स्कीम राबवत असतात त्यावेळेला ह्या डेटाचा अधिकार होतो. जनधन अकाउंट ज्यावेळेला सांगितलं ओपन करायला की त्या अकाउंट ओपनिंगमुळं लोकांना बँकिंग सुविधा समजली आणि आता लोक बँकेमध्ये पैसे ठेवायला सुरुवात केली. त्याच्यामुळं इतर लोक जे बँकेमध्ये सेविंग करत होते किंवा बँकेमध्ये पैसे ठेवत होते अकाउंट ओपन करत होते त्या प्रमाणामध्ये आता हा दुपटीने वाढ झालेला आपल्याला दिसून येईल किंवा त्याची तत्सम वाढ ही नोंदणीकृत किंवा विभागीय बाजू जर आपण पाहिली तर त्याचे आपल्याला त्याच्यात घटक दिसून येतील. म्हणजे शक्यता असा वक्राची आहे किंवा त्याच्यातला होणारा बदल जो आहे तो आपल्याला बघणं अपेक्षित आहे. म्हणजे देशाला फक्त 2 पर्यायी संयोगापैकी एक निवडावा लागतो. कोणत्याही बाबतीत 2 पर्याय ज्यावेळेला समोर येतात जरी 4 पर्याय असतात ते 2 अगदी त्याच्यातले भिन्न स्वरूपाचे असतात आणि 2 ही त्या उत्तराच्या किंवा त्या अनुषंगाच्या जवळजवळ असणारे बाब किंवा त्याचे उत्तर दिसून येते. त्यामुळे वक्र हा एक समाप्त उत्पादन शक्यता वक्र आहे PPPC आहे वर काढलेले आहे आणि खालील गृहीतक हे देखील त्याच्यात विचारात घेतले जाऊ शकतात किंवा घेणं अपेक्षित असतं. नंबर 1चं गृहीतक आहे देशाला फक्त 2 पर्यायी संयोगापैकी एक निवडावा लागेल. माल किंवा
म्हणा त्यातला LED म्हणजे एल आणि संगणक मॉनिटर हा विचारात घेतला जातो. देशातील सर्व सर्व उत्पादक संस्थांनी दिलेली बाबी ज्या आहेत ते त्याच्यात विचारात घ्याव्या लागतात. देशातील सर्व उत्पादक संस्थांनी दिलेल्या बाबी या अनुषंगानं त्यातले काही घटक हे बदलवलेले असतात. तंत्रज्ञानाची स्थिती जी आहे ती त्यात कोणतीही किंवा कोणीही बदल केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे बदल केले जातात का किंवा केले पाहिजेत का आणि ते किती प्रमाणात केले पाहिजेत याच्यावर निश्चितपणे कालमर्यादा असलेली दिसून येते. म्हणजे तंत्रज्ञानाची स्थिती त्यात कोणतेही बदल केले जात नाहीत, परंतु अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादक संस्थाने हे पूर्णपणे कार्यरत असतीलच असं होत नाही किंवा त्याच्या असणं हे अपेक्षित असतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादक संस्था हे पूर्णपणे कार्यरत नसेल तर त्याच्या उत्पादनाच्या अनुषंगाने विचार होणं अपेक्षित आहे. प्रोडक्शन पॉसिबिलिटी जे आहे ते अवेलेबल टू अ कंट्री किती शक्यता आहे उत्पादनाच्या अनुषंगाने, तर ती एक अकाउंट ज्यावेळेस आपण पहिल्यांदा विचारात घेतो त्यावेळेस 30 एवढी LED नंबर त्याच्यात विचारात घ्यावा लागतो. कम्प्युटर मॉनिटर जो आहे तो किती आहे, तर तो एमच्या अनुषंगाने म्हणजे पहिल्या टप्प्याला 0 असण्याची दिसून येते आणि लास्ट ऑफ एल फॉर असाइन्ड ॲडमिनिस्ट्रेशन एम प्रोड्युस्ड जो नंबर आहे तो तिथं विचारात घेतला जातोय. म्हणजे अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीने चांगली किंवा सुस्थितीत असू शकते हे आपल्याला पाहणं अगत्याचं ठरेल. त्याचबरोबर LEDS म्हणजे नाव कम्प्युटर मॉनिटर अँड नंबर ऑफ सिच्युएशन आपण म्हणूया ती कशी आहे, त्याबरोबरच इतर बाबी सुस्थितीत आहेत का ते आपल्याला पाहावं लागेल. PPCची वैशिष्ट्ये जी आहेत ते ठराविक PP वक्राचे 2 वैशिष्ट्य आहेत. एक डावीकडून उजवीकडे खालचा उतार हे सूचित करते की एक काही वैशिष्ट्य जी आहेत ती वैशिष्ट्य जर आपण विचारात घेतली तर चांगल्या अर्थाने देखील आहेत, काही टीकात्मक स्वरूपाचे देखील आपण म्हणूया. त्यांनी काही कॅरेक्टरिस्टिक्स ज्यावेळेला पाहिजे त्यावेळेला त्या अनुषंगाने त्याच्यातला भाग येईल. म्हणजे काही युनिट्स हे चांगल्या किंवा इतर चांगल्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करतात. त्याचा काही त्याग किंवा मर्यादित संसाधनं जी आहेत ती साधनसामुग्री आपल्याला मर्यादित विचारात घ्यावी लागते. या PP वक्र आधारित ही जी उत्पादनं आहेत ती जर चांगल्या पद्धतीने आली तर अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा हा निश्चितपणे होत असतो. मग PP वक्राला सरळ रेषा असू शकते जर आपण असे गृहीत धरले की MRT स्थिर आहे, म्हणजेच उतार हा नेहमी समपातळीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. त्यामुळं सरळ रेषा व्हा, पण MRTQ स्थिर आहेत, स्थिर किंवा कधी आहेत हे विचारात घ्यावं लागतं. आपण असे गृहीत धरले आहे की सर्व संसाधने आहेत, सर्व वस्तूंच्या उत्पादनात ही समान कार्यक्षमता देखील आहे. त्यामुळं त्यातली कोणती कार्यक्षमता कशी वापरायची त्याचं संपूर्ण ज्ञान किंवा त्याची संपूर्ण बाजू ही त्या त्या अकाउंटवर विचारात घ्यावी लागते. डावीकडून उजवीकडे खालच्या उतार हे सूचित करते की एका चांगल्याची स्थिती किंवा अधिक युनिट्स तयार करण्यासाठी काही युनिट्स हे इतर चांगल्या गोष्टीचा त्याग करणे आवश्यक आहे आणि मर्यादित संसाधनामुळे त्याची विल्य स्थिती किंवा जी अवस्था आहे ते आपल्याला बघावं लागेल. उत्पत्तीकडे किंवा अवतलच्या अनुषंगाने खालच्या बाजूच्या वळणाचा उतार जो आहे तो वाढतो. MRT म्हणजेच तर अवतलता म्हणजे MRT वाढवणे ज्यावर एक गृहीतक आहे. PP वक्र हा आधारित त्याच्यावरचा असलेला आपल्याला दिसून येतो. PP वक्र हा सरळ रेषा असू शकतो. होय, जर आपण असे गृहीत धरले की MRT स्थिर आहे म्हणजेच उतार आहे आणि स्थिर किंवा जेव्हा उतार स्थिर असतो तेव्हा वक्र देखील असणे अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने असणारा वक्र हा सरळ रेषा वक्र हा काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सरळ रेषा वक्र या अनुषंगाने अर्थव्यवस्थेत किती बाजू आहेत, कोणत्या कोणत्या बाजू आहेत त्या आपल्याला अभ्यासाव्या लागतील. या बाबतीत
जी काही घटक आपण विचारात घेतो ते कशा पद्धतीचे आहेत याच्यात पीपी वक्राची जी लांबी रुंदी आपण म्हणूया किंवा किती काल MRT असू शकतो किंवा MRT स्थिर जर ठेवला तर त्याचा आपल्याला फायदा होईल का, तो या ठिकाणी LEDS चा जो D किंवा CAB हा वक्र जो किंवा ह्याच्यातला हा त्रिकोण जो दाखवलाय तो कशा पद्धतीनं म्हणजे 0 to Y आणि 0 to X या अक्षाचा जर विचार केला, OY आणि OX अक्ष आहे त्या ठिकाणी खरं तर नावं याची अल्टरनेट या अनुषंगाने कॉम्प्युटर मॉनिटर जो आहे तो खरेदी किंवा विक्री करताना त्याचे असणारे दोलायमान स्थिती जी आहे ते आपण वरती जी पाहिलेली आहे ती नंबर ऑफ पीसेस किती असतील, त्या पीसेसच्या अनुषंगाने कोणत्या बाबी आहेत त्या आपल्याला पाहाव्या लागतील. प्रोडक्शन पॉसिबिलिटी किंवा उत्पादन शक्यता वक्र जो आहे तो काउंट्री किती आहे तो कशा पद्धतीने वाढवता येऊ शकतो, त्याची वाढ ग्रोथ कशी होईल हे जर आपण पाहिले तर निश्चितपणे अर्थव्यवस्था ही सुस्थितीकडे जायला मदत होऊ शकते. व्यक्तीचं उत्पन्न जर वाढलं तर अर्थव्यवस्थेचं उत्पादन देखील वाढत असतं. हे एका एका पॉईंटच्या अनुषंगाने किंवा एका एका घटकाकडून म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, सध्या आपण पाहिलं तर कम्प्युटर मॉनिटर बरोबरच आता मोबाईलची मागणी खूप मोठ्या प्रमाणात, कारण मोबाईलच्या जो कीबोर्ड जो आहे तो सुद्धा आपल्याला मोबाईलचा या टचपॅडच्या अनुषंगानं पाहायला मिळतोय. म्हणजे लॅपटॉप, मोबाईल किंवा या साधनसामुग्रीची आता वाढ किंवा ग्रोथ झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं यूज ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे ती चांगली होणं अपेक्षित असल्याचं आपल्याला दिसून येते. मग ही वैशिष्ट्ये आपण पाहिल्यानंतर या पहिल्या युनिटमधला इंट्रोडक्टरी पार्ट आणि त्याच्यातलं सूक्ष्म अर्थशास्त्राची असणारी स्थिती किंवा अर्थव्यवस्था एकूणच कशी आहे, आर्थिक बाब याच्यात विचारात घेतलेले आपल्याला आहेत. त्यामुळं या सरळ बाबीवरती एक प्रश्न किंवा निर्माण होऊ शकतो की याची कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्य सांगा. तर डावीकडून उजवीकडे खालचा उतार असणारा हा वक्र दिसतो. त्यामुळे नंतर उत्पत्तीकडे उतल किंवा खालच्या बाजूच्या वळणाचा उतार वाढतो. उतार आहे तो MRT प्रमाणेच, तर अवतलता म्हणजे MRT वाढवणे ज्यावर एक गृहीतक सुद्धा विचारात घेतलेलं आहे. त्यामुळे अशा या सर्व बाबीचा विचार करता अर्थव्यवस्था चांगली करण्याच्या दृष्टीने किंवा सुस्थितीत आणण्यासाठी 1929 पासून ते आतापर्यंत आपण पाहतो की समग्र पातळीचा विचार होतो. त्या अगोदर हा सूक्ष्म पातळीवरचे विचार हे आवश्यक होते किंवा उपयुक्त होत होते असं दिसून येते. या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.